आज मी तुझ्यासोबत जे काही करणार आहे तेव्हा चांगलं होईल की तू तोंडात रुमाल दाबून ठेव, नाहीतर खोलीबाहेर सगळ्यांना तुझा आवाज ऐकू येईल. हे ऐकताच वैष्णवीचा जीव घशात आला. अभयने आपली टाय काढली तेव्हा ती आणखीनच घाबरली. तुम्ही या टायचं काय करणार आहात? या टायने माझे हात भांडणार आहात का? पण अभयने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने आपल्या पॅन्टची बेल्ट काढली तेव्हा वैष्णवीने भीतीने डोळे घट्ट मिटले. प्लीज मला मारू नका, प्लीज खूप दुखतंय. वैष्णवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तो म्हणाला, तुला काय वाटतं मी तुला मारेन असं? वैष्णवी म्हणाली, हो, तुम्ही मला याचसाठी खोलीत आणलं आहे ना? असं म्हणत ती गप्प झाली आणि आपल्या हाताने दुसरा हात सोडू लागली. अभय तिच्याजवळ आला आणि म्हणाला, हाताची बाही वर कर. पण ती घाबरून मान हलवत नकार देऊ लागली. अभय पुन्हा म्हणाला, मला दाखव. असं म्हणत तो तिची बाही वर करायला गेला तेव्हा ती घट्ट शिवलेली होती. त्याने एका झटक्यात तिच्या हातावरची बाही बाजूला केली आणि त्याचे होश उडाले, कारण तिच्या हातावर आजोबा, जर हीच तुमची हट्टाची भूमिका असेल तर ठीक आहे. मी तुमचाच नातू आहे. तुमच्या पसंतीनुसार मी लग्न करीन, पण मी माझ्या पसंतीचं लग्नही करणारच. ज्या मुलीशी तुम्ही माझं लग्न लावणार आहात ती फक्त माझ्या नावावर असेल. तिची कोणतीही जबाबदारी मी घेणार नाही. तिचा कोणताही हक्क मी पूर्ण करणार नाही. अभयने ठाम आणि निर्णायक आवाजात आजोबांना उत्तर दिलं होतं. पण सुजय साहेबही आपल्या मतावर ठाम होते. ते म्हणाले, मी माझ्या मित्राला शब्द दिला आहे आणि तुझी पत्नी वैष्णवीच असेल. तो म्हणाला, पहा, त्या मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करत आहात, तिला माझी पत्नी बनवून, कारण मी तिला पाहणार सुद्धा नाही. सुजय साहेब म्हणाले, ते नंतर पाहू. सध्या मी माझ्या मरणासन्न मित्राला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणार. अभयला काहीच समजत नव्हतं. तो स्पष्टपणे सांगूनही की तो आपल्या पसंतीचं लग्न करणार आहे, तरीही ते आपल्या हट्टावर का अडून बसले होते हे त्याला उमगत नव्हतं. अखेर आजोबांच्या हट्टापायी त्याने वैष्णवीशी लग्न केलं. पण तिला निरोप देऊन घरी आणल्यानंतर ती घुंगटमध्येच होती. वैष्णवीला त्याच्या खोलीत बसवण्यात आलं. अजूनही तिने घुंगट काढलेला नव्हता. त्याने ना तिचा चेहरा पाहिला ना पदर उचलण्याचा प्रयत्न केला. उलट खोलीत येताच तो म्हणाला, तू फक्त माझी कागदी बायको आहेस. माझा तुझ्याशी कोणताही संबंध नाही आणि मी तुझ्याशी कोणताही संबंध सुरूही करू इच्छित नाही. समजलं का? तू या घरात फक्त माझ्या आजोबांच्या पसंतीमुळे आली आहेस, ज्यामुळे माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस. मी आजच रात्री परत अमेरिकेला जाणार आहे आणि तिथे जाऊन माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार आहे आणि पुन्हा कधीच परत येणार नाही. ही गोष्ट माझ्या आजोबांनाही चांगलीच माहिती होती, तरीसुद्धा त्यांनी मला या लग्नासाठी भाग पाडलं. त्यामुळे तुझ्या आयुष्याच्या बर्बादीला मी नाही तर ते जबाबदार आहेत. तुला जे काही म्हणायचं असेल ते त्यांनाच सांग, पण माझ्यासमोर तोंड उघडू नकोस. समजलं का? असं म्हणत तो गप्प झाला. पण वैष्णवीकडून अजूनही काहीच उत्तर आलं नाही. तिचं असं गप्प राहणं पाहून त्याच्या अंगातला राग उसळला. तो पुन्हा ओरडून म्हणाला, लक्षात ठेव, माझा आणि तुझा काहीही संबंध नाही आणि तो संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुलाच फार पश्चाताप होईल, कारण ते पूर्णपणे तुझ्यासाठीच वाईट ठरेल. हे बोलून तो खोलीतून निघून गेला. सुजय मिश्रा यांना माहीत नव्हतं की त्यांचा नातू रात्री 3 वाजताच फ्लाईटने परत जाणार होता, कारण ही गोष्ट अभयने कुणालाही सांगितली नव्हती. त्याने शांतपणे 3 वाजताची तिकीटं बुक केली होती आणि आता तो इथून निघणार होता. घरातले सगळेजण आपापल्या खोल्यात बेखबर झोपले होते. सगळ्यांना असंच वाटत होतं की तो आपल्या नव्या पत्नीबरोबर आयुष्याची नवी सुरुवात करत असेल. पण कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की तो आपल्या पत्नीचं मन चुरडून टाकत रात्री 3 वाजताच इथून निघून जाण्याचा निर्णय घेऊन बसला आहे. तो चुपचाप रात्री 2 वाजता एअरपोर्टसाठी निघून गेला होता. त्याला घ्यायला त्याचा मित्र आला होता आणि एअरपोर्टवरही त्याच मित्राने त्याला सोडलं होतं. तो थेट लंडनला परत गेला.
सकाळी जेव्हा मोलकरीण दार ठोठावू लागली तेव्हा वैष्णवीची झोप उघडली. ती रात्रीच कपडे बदलून झोपली होती. आजपर्यंत तिने अभयला पाहिलं सुद्धा नव्हतं. तिच्या मनात त्याच्याविषयी कोणतीही भावना नव्हती. तिला फक्त एवढंच हवं होतं की तिला राहण्यासाठी एक घर मिळावं आणि तिची इज्जत सुरक्षित राहावी. याशिवाय तिला काहीच नको होतं. रात्री अभयने तिला जे काही बोलून दाखवलं होतं त्यावेळी क्षणभर तिचं मन नक्कीच दुखावलं होतं. पण डोळ्यात पाणीही आलं होतं. पण लगेचच तिने स्वतःला समजावलं की मी कुठे अभयवर प्रेम केलं होतं. त्याने कुठे मला वचने दिली होती. मग आज त्याच्या बोलण्याने मला एवढं वाईट का वाटतंय? तिने स्वतःला सावरलं होतं. लग्नाबद्दल मनात जे थोडेफार स्वप्न तिने पाहिले होते त्या स्वप्नांचा तिने या क्षणी गळा घोटून त्यांना थोपटत झोपवलं होतं. त्यानंतर कपडे बदलून ती शांतपणे झोपली होती. सध्या तिच्यासाठी एवढंच पुरेसं होतं की तिला राहायला घर मिळालं होतं आणि तिची इज्जत सुरक्षित होती. 2 वेळचं जेवण मिळणार होतं. यापेक्षा जास्त तिला आणखी काय हवं होतं? म्हणूनच रात्री अभयच्या बोलण्याचा तिच्या मनावर फारसा परिणाम झाला नव्हता. कारण ती स्वतःही असं नातं निभावण्याच्या बाजूने नव्हती. तिचे आईवडील एका अपघातात मरण पावले होते. त्यानंतर ती आपल्या आजोबा आजीकडे राहत होती आणि आजीच तिची जबाबदारी सांभाळत होती. पण आजीचंही छत्र फार काळ टिकू शकलं नाही. 1 वर्षापूर्वी तीही तिला सोडून गेली होती. वैष्णवीने नुकताच फर्स्ट इयरला प्रवेश घेतला होता. तेव्हाच आजोबांना हार्ट अटॅक आला होता. त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. तेव्हाच त्यांनी आपला मित्र सुजय मिश्रा यांना बोलावून घेतलं होतं. आजोबांची तब्येत खालावत असताना वैष्णवी अक्षरशः ढसाढसा रडत होती. तेव्हा आजोबांनी सुजयजींसमोर हात जोडून म्हटलं की माझ्या नातीला आता तुमच्या घराची सून करून घ्या. मग मला समाधान मिळेल आणि मी शांतपणे मरणार. कारण या जगात तुमच्याशिवाय मला दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही. माझ्यानंतर या निरागस मुलीचं काय होईल हे मला कळत नाही. आईवडील नसलेली पोरं आहेत ती. देवाने मला थोडा वेळ आणखी दिला असता तर मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर तिची जबाबदारी कुणाकडे तरी सोपवली असती आणि निश्चिंत झालो असतो. पण ती अजून लहान आहे म्हणून मी वेळ काढत राहिलो. मला काय माहीत होतं की माझ्याकडे एवढा कमी वेळ उरला आहे. नाहीतर मी लहान वयातच तिचं लग्न लावून दिलं असतं. असो, देवाची इच्छा वेगळीच होती. वयाने ती अजूनही लहानच आहे. पण आता तिला सुरक्षित हातात सोपवणं गरजेचं झालं आहे आणि तुमच्याशिवाय मला कोणावरही एवढा विश्वास नाही. हीच माझी शेवटची विनंती आहे. ती स्वीकारा. योगायोग असा होता की त्याच दिवसात अभय फिरण्यासाठी भारतात आला होता. फक्त 15 दिवसांसाठी. 15 दिवसानंतर त्याला परत जायचं होतं. तो अमेरिकेत राहत होता आणि हिंदुस्थानात राहण्याची त्याला अजिबात इच्छा नव्हती. तो लहानपणापासूनच अमेरिकेत वाढलेला होता आणि तिथलंच वातावरण त्याला जास्त आवडायचं. त्याचे दोन्ही मोठे भाऊ आधीच लग्न झालेले होते. तो एकटाच अविवाहित होता. पण तो नेहमी म्हणायचा की आत्ताच आयुष्य एन्जॉय करायचं आहे. माझं वयच काय आहे की आत्ताच लग्नाच्या बंधनात अडकावं. खरं तर अमेरिकेतच त्याने आपल्या मनासारखी एक मुलगी पसंत केली होती. तीही सनातनीच होती आणि मूळची भारतीयच होती. पण तिचं कुटुंब अमेरिकेत सेटल झालेलं होतं आणि ते अनेक वर्षांपासून तिथेच राहत होते. दोघांची भेट झाली, एकमेकांना आवडले आणि आता तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार करत होता. मात्र सध्या तरी तो फक्त आपलं आयुष्य मनसोक्त जगत होता. घरच्यांना अजूनही त्याने त्या मुलीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तेवढ्यात अचानक आजोबांनी त्याच्या डोक्यावर जणू बॉम्बच फोडला की त्यांनी आपल्या मित्राला शब्द दिला आहे आणि काहीच दिवसात वैष्णवीचं लग्न अभयशी लावून देणार आहेत. कारण त्यांच्या मित्राकडे फारसा वेळ उरलेला नव्हता. अभयने खूप विरोध केला. हे लग्न तो करणार नाही म्हणून त्याने आटोकाट प्रयत्न केले. पण सुजयजी देखील आपल्या हट्टावर ठाम होते. शेवटी त्यांचीच बाजू जिंकली आणि त्यांनी आपला हट्ट पूर्ण करून वैष्णवी आणि अभयचं लग्न लावून दिलं.
अभयनेही अटीवर लग्न केलं होतं. ठीक आहे, मी त्या मुलीशी लग्न करतो, पण त्याशिवाय मी माझ्या पसंतीचं लग्नही नक्की करणार. सुजय साहेबांनी कोणत्या विचाराने त्याची ही अट मान्य केली होती कुणास ठाऊक. पण लग्न करून वैष्णवीला निरोप देऊन तो तिला आपल्या खोलीपर्यंतही घेऊन आला होता. मात्र त्याच रात्री तो अमेरिकेसाठी निघून गेला. त्याच संध्याकाळी वैष्णवीचे आजोबा रुग्णालयात मरण पावले होते. वैष्णवी खूप रडली होती. आता ती या जगात पूर्णपणे एकटी पडली होती. सुजय साहेबांनीच वैष्णवीच्या आजोबांचे अंतिम संस्कार आणि वैष्णवीची जबाबदारी पूर्णपणे उचलली होती. वैष्णवी अगदी साधी, निरागस मुलगी होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली. तिचं राहणं, बोलणं, वागणं सगळंच साधं होतं, अगदी सामान्य मुलीसारखं. पण सुजय साहेबांचं कुटुंब मात्र मॉडर्न विचारांचं आणि शिकलेलं होतं. त्यांची सून म्हणजे अभयची आई आराधनाजी खूपच बोल्ड स्वभावाची होती. फॅशन करायला तिला खूप आवडायचं. नेहमी फॅन्सी लुकमध्ये असायची. स्लीवलेस ब्लाऊजच्या साड्या घालायची. दोन्ही मोठ्या सुना देखील तशाच होत्या. ती स्वतःही इच्छित होती की अभयने आपल्या मनासारखं लग्न करावं. ज्या मुलीवर तो प्रेम करतो तिच्याशीच लग्न करावं. पण सासऱ्यांसमोर तिची हिंमत झाली नव्हती की या लग्नाला विरोध करावा, कारण तिचे पती कार्तिक मिश्रा यांनीही तिला थांबवलं होतं. ते म्हणाले होते, पप्पांनी एकदा सांगितलं की लग्न करायचंच, मग करावंच लागेल. ती मुलगी अभयच्या नावावर आयुष्यभर बसून राहिली तरी चालेल. ज्या घरात 10 नोकराण्या आरामात खातपीत राहतात तिथे एक मुलगी अजून राहिली तर काय बिघडणार आहे. पण मी माझ्या वडिलांसमोर विरोध करू शकत नाही. वैष्णवीला सुजय व्यतिरिक्त कुणीही मनापासून स्वीकारलं नव्हतं. इज्जत देणं तर दूरचीच गोष्ट होती. वैष्णवी ही कायम घाबरलेली असायची. वातावरणच तिच्यासाठी पूर्णपणे वेगळं होतं. आजोबांच्या घरी तिने अनेक पक्षी पाळले होते, कोंबडीची पिल्लू, चिमण्या वगैरे. तिचा सगळा वेळ त्यांच्याबरोबरच जायचा. कुणाला खाऊ घालणं, कुणाला दाणे टाकणं, यातच ती स्वतःला दिवसभर गुंतवून ठेवायची. असं नाही की ती शिकलेली नव्हती. तिने 10वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि 11वीला प्रवेश घेतलेला असतानाच अचानक आजोबांची तब्येत खूपच बिघडली होती. सुजयजींनीही तिला पुढेही शिकवण्याचं वचन दिलं होतं. वैष्णवीने अभयला आजपर्यंत पाहिलं सुद्धा नव्हतं, म्हणूनच तिच्या मनात अभयबद्दल कोणतेही खास भाव नव्हते. 3 दिवस वैष्णवीला खाण्यापिण्याचंही भान नव्हतं. ती फक्त आपल्या आजोबांची आठवण काढून रडत राहायची. सध्या घरात कुणीही तिला कोणतंही काम सांगितलं नव्हतं. तिला एक खोली देण्यात आली होती आणि ती तिथेच राहायची. काही दिवस तर मोलकरीनच तिच्या खोलीत जेवण आणून देत होती आणि अभय लंडनला गेल्यानंतर आराधनाजींनी तिची खोलीही बदलून टाकली. त्या म्हणाल्या, आता तो या खोलीत राहा. ही अभयची खोली आहे आणि आता ती बंदच राहील, कारण त्याची बरीच महत्त्वाची कागदपत्र तिथे पडलेली असतात. 8 दिवस गेल्यानंतर सुजयजींनी वैष्णवीचा कॉलेजमध्ये प्रवेश करून दिला. आता ती ड्रायव्हरसह कॉलेजला जायची आणि परत यायची. घरात कुणीही तिच्याशी नीट तोंडावरून बोलत नव्हतं. कार्तिकच्या दोन्ही मोठ्या बहिणी तिला तुच्छतेने पाहायच्या, जणू ती एखादी पडलेली, किंमत नसलेली वस्तूच आहे. साहजिकच लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा बायकोला सोडून जावा आणि तिच्याविषयी द्वेष व्यक्त करून निघून जावा, तर त्याच्या घरच्यांकडून त्या मुलीला काय इज्जत मिळणार. तिचे कपडे लत्ते अगदी साधे होते. ती फुल स्लीवचे ड्रेस घालायची आणि मोठ्या दुपट्ट्यात स्वतःला पूर्ण झाकून ठेवायची. तर कार्तिकच्या दोन्ही बहिणी मात्र खूपच मॉडर्न होत्या. कधी मूड असेल तर घरातच जीन्स आणि शर्ट घालून फिरायच्या. दुपट्टा घ्यायच्या तर त्यांच्या लक्षातही नसायचं. काही दिवस असंच चालू होतं. पण एकदा सुजयजी स्वतः वैष्णवीला बाजारात घेऊन गेले. त्यांनी तिला चांगल्या ब्रँडचे कपडे घेऊन दिले आणि म्हणाले, तू या घरची नोकराणी नाहीस की इतक्या साध्या आणि जुन्या कपड्यात राहशील. महागडे चांगले कपडे घाल. तू या घराची सून आहेस. सुजयजीज एकटे असे होते जे वैष्णवीवर प्रेमही करत होते आणि तिची इज्जतही करत होते. म्हणूनच ती आपला जास्तीत जास्त वेळ सुजयजींच्या सोबत घालवू लागली. ती त्यांना आजोबा म्हणायची.
त्यांचं खाणं पिणं, औषध पाणी याची काळजीही तीच घ्यायला लागली. एक दिवस तिने त्यांना सांगितलं, मला पक्षी पाळायची खूप आवड आहे. मला कोंबडीची पिल्लंसुद्धा खूप आवडतात. माझ्या आजोबांच्या घरी हे सगळं होतं, पण मला तुमच्यासोबत यावं लागलं तेव्हा सरळ शेजारच्या माझ्या मैत्रिणीकडे देऊन आले. मी इथे हे सगळं पाळू शकते का? सुजयजी प्रेमाने म्हणाले, का नाही? पूर्ण छप्पर मोकळा आहे. तुला जितके हवे तितके पक्ष्यांचे पिंजरे सांग, मी तुला आणून देईन. त्यांची ही गोष्ट ऐकून ती खूप खुश झाली. मग सुजयजींनी छतावर पिंजरे लावून दिले, ज्यात ऑस्ट्रेलियन आणि रंगीबेरंगी प्रकारचे पोपट होते. त्यानंतर वैष्णवीचा संध्याकाळचा बहुतांश वेळ छतावरच आपल्या पक्ष्यांसोबत जाऊ लागला. एकदा अभयचा मोठा भाऊ सागरची नजर तिच्यावर पडली. हा एक योगायोगच होता. फोनला सिग्नल येत नसल्यामुळे तो छतावर आला होता आणि तिथे फोनवर कुणाशी तरी बोलत होता. तेवढ्यात त्याला खडखडून हसण्याचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं तर एक सुंदर मुलगी दिसली. तिचे कमरेपर्यंत मोकळे सोडलेले केस पाहून तो फोनवरचं बोलणं विसरून गेला. आजवर त्याने वैष्णवीला व्यवस्थित पाहिलंच नव्हतं. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की आजोबांनी अभयचं लग्न जबरदस्तीने एका अतिशय गरीब मुलीशी लावून दिलं आहे आणि ते नातं फक्त कागदी आहे. ती मुलगी घरात जणू एखाद्या नकोशा वस्तूसारखी पडून राहील असंच त्याला वाटत होतं. तसंच वैष्णवीचीही सवय होती. ती कायम आपल्या खोलीत बंद असायची. उगाच कधी ती किचनमध्ये जायची नाही, ना हॉलमध्ये ना लॉनमध्ये. पक्षी आणल्यापासून ती फक्त छतावरच यायला लागली होती. सकाळी कॉलेजला जाणं आणि कॉलेजवरून आल्यावर थेट खोलीत बंद होणं हेच तिचं रोजचं आयुष्य होतं. म्हणूनच सागरने तिला याआधी कधीच पाहिलं नव्हतं. आणि आत्ता ती आपल्या पक्ष्यांशी गप्पा मारत होती. ती त्यांना दाणे घालत होती आणि त्यांच्याशी अशा गप्पा मारत होती जणू ते तिचं बोलणं समजत आहेत. पक्ष्यांशी बोलता बोलता तिला नेमकं काय आठवलं कोण जाणे, पण ती अचानक मोठ्याने खडखडून हसू लागली. काही वेळ सागर तिला स्तब्धपणे पाहत राहिला. ती मुलगी भारतीय सौंदर्याने नटलेली होती. साधेपणातही तिचं सौंदर्य विलक्षण भासत होतं. सागरने फोन खिशात ठेवला आणि हळूहळू चालत थेट वैष्णवीच्या मागे उभा राहिला. तो म्हणाला, ए मुली, इथे काय करतेस? आपल्या मागून आलेला जड पुरुषी आवाज ऐकून वैष्णवी अक्षरशः दचकली. ती पटकन वळून पाहू लागली आणि प्रचंड घाबरली. घाईघाईने तिने दुपट्टा नीट केला आणि स्वतःला सावरत म्हणाली, सागर भाऊ, मी इथे आहे. पण पुढे काहीच बोलू शकली नाही. तिला माहीत होतं की सागर आणि गगन हे अभयचे मोठे भाऊ आहेत. सागर म्हणाला, इथे काय करतेस आणि तू कोण आहेस आणि मी तुझा भाऊ कधीपासून झालो? तो अजूनही नीट समजून घेत नव्हता की ही मुलगी अभयची पत्नी आहे की कुणी दुसरीच आहे किंवा एखादी नोकराणी आहे. ती घाईघाईने म्हणाली, तुम्ही नात्यात माझे जेठ आहात म्हणून मी तुम्हाला भाऊच म्हणेन ना. हे ऐकून सागर हसू लागला. तो म्हणाला, कुठले जेठ? माझा भाऊच तुला आपली बायको मानत नाही तर मी तुझा जेठ कसा काय झालो? असं म्हणत त्याने अचानक वैष्णवीचा हात पकडला. त्याच्या या कृतीने वैष्णवी हादरूनच गेली. त्याच्या मजबूत हातात वैष्णवीचा नाजूक हात घट्ट दाबला गेला होता. ती हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने आपली पकड आणखी घट्ट केली. वैष्णवी प्रचंड घाबरली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात? माझा हात सोडा. पण तो तिचा हात अजून घट्ट दाबत म्हणाला, तू म्हणशील तर मी तुला खुश ठेवू शकतो. मला माहिती आहे, लग्नाच्या पहिल्याच रात्री तो तुला असंच तडफडत सोडून निघून गेला आहे. शेवटी तू एक तरुण, सुंदर मुलगी आहेस. तुझ्याही भावना असतील. मी त्या भावनांना समाधान देऊ शकतो. शेवटी तू आयुष्यभर माझ्या भावाच्या नावावर कशी काय राहणार आहेस? अभयचा अमेरिकेतून परत येण्याचा काहीच विचार नाही आणि या वयात आपल्या भावना आवरणं कोणत्याही मुलीसाठी सोपं नसतं. शिवाय बघ ना, कुणालाही कानोकान खबरही लागणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी ती आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होती आणि ते ऐकून ती अक्षरशः भयभीत झाली होती. तिने जोर लावून आपला हात सोडवून घेतला, धावतच पायऱ्या उतरली आणि थेट सुजयजींच्या खोलीत जाऊन पोहोचली. त्यावेळी ते झोपलेले होते. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं.
सागरच्या पकडीची जाणीव अजूनही तिच्या हातावर मुंग्या रेंगाळाव्यात तशी जाणवत होती. असहाय्यतेच्या भावनेने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने कधीच कल्पना केली नव्हती की ज्या घराला ती स्वतःसाठी सुरक्षित आश्रयस्थान समजत होती तिथे तिला अशा प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. तिने तोंडावर हात ठेवून आपले सुस्कारे जबरदस्तीने आतच दाबून ठेवले. सुजयजींना हे सगळं सांगावं की नाही हे तिला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून घरी आल्यावर ती फारच शांत होती. रात्रीच्या जेवणाला सगळेजण टेबलवर बसत असत, पण ती नेहमी आपलं जेवण खोलीतच किंवा सुजयजींच्या खोलीत खायची. मात्र आज ते स्वतः टेबलवर बसले होते आणि वैष्णवी दिसत नाही हे पाहून त्यांनी म्हटलं, वैष्णवीला बोलावून आणा. आजपासून ती आपल्यासोबत टेबलवरच जेवण करेल. ती आपल्या खोलीत अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होती. तेवढ्यात मोलकरीण आली आणि म्हणाली, आजोबा तुम्हाला जेवणाच्या टेबलवर बोलावत आहेत. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता भरून आली होती, पण त्यांचा आदेश ती नाकारू शकत नव्हती. जड मनाने ती आपल्या खोलीतून बाहेर आली. ते म्हणाले, ये वैष्णवी बाळा, इथे ये. आमच्यासोबत बसून जेवण करत जा. नेहमी पाहिलं की तू खोलीतच बंद असते. थोडं बाहेर पड, आमच्यात मिसळ, तुलाही बरं वाटेल. सुजयजींनी तिला आपल्या शेजारी बसवलं आणि समोरच्याच खुर्चीवर सागर बसला होता. त्याची नजर मात्र अगदी बिनधास्तपणे वैष्णवीवर खिळलेली होती. वैष्णवी पूर्णपणे गोंधळून गेली. सागरच्या शेजारी त्याची पत्नी बसलेली असतानाही त्याचं लक्ष फक्त वैष्णवीकडेच होतं. अचानक सागरने आपला पाय वैष्णवीच्या पायावर ठेवला आणि ती एकदम गडबडून गेली. तिने सागरकडे पाहिलं तर तो निवांत हसत होता. वैष्णवीने पटकन आपला पाय मागे घेतला, पण सागरने पुन्हा मुद्दाम तिच्या पायाला आपला पाय लावला. वैष्णवीच्या डोळ्यात असहाय्यतेची ओल चमकू लागली. मग तो बोटाने वर छताकडे इशारा करत म्हणाला की वर ये, तुला एक महत्त्वाचं काम सांगायचं आहे. पण ती नजर खाली घालून गप्पच जेवत राहिली. सुजयजींनी विचारलं, बाळा, कॉलेजमध्ये मन लागतंय ना? ती हळू आवाजात म्हणाली, हो आजोबा. आराधनाजी कपाळावर आठ्या घालून तिला पाहत होत्या. ही मुलगी त्यांना अजिबात आवडत नव्हती. जबरदस्ती त्यांच्या गळ्यात पडलेली सून अशीच ती त्यांना वाटत होती. तिच्याच कारणामुळे त्यांचा मुलगा फक्त 15 दिवसांसाठी भारतात आला आणि 3 दिवसातच परत निघून गेला असं त्यांना वाटत होतं. आता तो परत येईल की नाही याचीही खात्री नव्हती आणि या सगळ्यांमागे त्यांना हीच मुलगी कारणीभूत वाटत होती. मुळातच त्यांना गरीब लोकांबद्दल चीड होती आणि त्यात ही मुलगी त्यांच्या घराची सून बनली होती, म्हणून त्यांचा द्वेष आणखीनच वाढला होता. त्या क्षणीही त्या वैष्णवीकडे अशा नजरेने पाहत होत्या जणू तिला कच्च गिळून टाकतील. फक्त सुजयजींमुळे त्या गप्प होत्या, नाहीतर तिला घरात पाऊलही ठेवू दिलं नसतं. तिला सर्वंट क्वार्टर्समध्ये ठेवून दिलं असतं. दुसऱ्या दिवशी वैष्णवी कॉलेजमधून बाहेर आली तेव्हा ड्रायव्हरच्या जागी सागर गाडीत बसलेला होता आणि तिची वाट पाहत होता. सागरला पाहताच ती प्रचंड घाबरली. हा मला घ्यायला आला का असा प्रश्न तिच्या मनात आला. पण घरी जायचं होतं म्हणून गाडीत बसणं भाग होतं. ती मागच्या सीटचं दार उघडणार इतक्यात सागरने पुढच्या सीटचा इशारा केला आणि तिथलं लॉकही उघडलं. ती सागरच्या बाजूच्या खिडकीजवळ आली आणि म्हणाली, सागर भाऊ, मी मागे बसेन. तो थंडपणे म्हणाला, मी तुझा भाऊ नाही, त्यामुळे पुढे असं म्हणू नकोस. आणि दुसरी गोष्ट, मी तुझा ड्रायव्हरही नाही, म्हणून पुढे येऊन बस. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. ती फारच नर्वस झाली होती. त्याला काय बोलायचं आहे हे तिला कळत नव्हतं. त्या दिवशी छतावर त्याने ज्या बेधडकपणे तिचा हात पकडला होता ते क्षण तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. ते आठवताच तिच्या अंगात एक अजीबशी कळ आली, पण पर्याय नव्हता. तिला रस्तेही नीट माहिती नव्हते. ती गप्पच पुढे बसली. वैष्णवीने आपली बॅग मध्ये ठेवली आणि स्वतः खिडकीला अगदी चिकटून बसली. तिला असं बसलेलं पाहून सागर म्हणाला, नीट सरळ बस. खिडकीला इतकी का चिकटली आहेस? इतकाच चिकटण्याचा शौक असेल
तर माझ्याशीच चिकटून बस. तुला काही ना काही फायदा होईलच. ती घाबरून म्हणाली, तुम्ही अशा कशा प्रकारच्या गोष्टी बोलता? प्लीज गाडी जरा वेगात चालवा, मला घरी जायचं आहे. सागर हसत म्हणाला, तुला एवढी घाई कशाची आहे? बघ, त्या रात्री छतावर सुद्धा मला तुला काही सांगायचं होतं आणि तू दुर्लक्ष केलंस. काल सुद्धा मी तुला इशारा केला होता की वर छतावर ये. मी बराच वेळ तुझी वाट पाहत राहिलो, पण तू आलीच नाहीस. पहा, जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझंच मोठं नुकसान होईल. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता माझं लक्ष देऊन ऐक. आज रात्री आपल्या खोलीचा दरवाजा लॉक करू नकोस, उघडाच ठेव. मी येईन, माझं काम करून घेईन आणि शांतपणे तुझ्या खोलीतून निघूनही जाईन. कुणालाही कानोकान खबर लागणार नाही. असं बोलत असतानाच तो गाडी चालवत होता आणि इतक्या निर्लज्जपणे बोलत होता की वैष्णवीला वाटत होतं गाडीतून उडी मारून कुठेतरी पळून जावं. भीतीने तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. घरी पोहोचताच ती सरळ धावत आपल्या खोलीत गेली. दरवाजा लॉक करून ती रडू लागली. काय करावं काहीच समजत नव्हतं. हा माणूस तर तिला पूर्णपणे उद्ध्वस्त करायला निघालेला होता. सुजयजींना सगळं सांगावं की नाही याचाच विचार ती करत राहिली. रात्री ती झोपलेली असताना तिला वाटलं की कुणीतरी तिच्या दरवाजावर टकटक करत आहे. हे ऐकताच तिचा जीवच जणू निघून गेला. पण ती गप्पच अंगावर पांघरून ओढून डोळे मिटून पडून राहिली. काही वेळाने तिला जाणवलं की जणू खोलीची खिडकी उघडली आहे. तिची तर अक्षरशः घाबरगुंडी उडाली. दरवाजा तिने लॉक केला होता, पण खिडकीकडे तिचं लक्षच गेलं नव्हतं. तसंही त्या खिडक्या बंगल्याच्या मागच्या बाजूला उघडत होत्या, जिथे नोकरांची क्वार्टर्स होती. आजवर कुणाचीही हिंमत झाली नव्हती की त्या खिडकीतून आत यावं. पण पुढच्या क्षणी कुणीतरी खोलीत आलं आणि वैष्णवीचा श्वास अडकल्यासारखा झाला. हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं. तेवढ्यात सागरचा आवाज आला. सांगितलं होतं ना, दरवाजा लॉक करू नकोस. तुला काय वाटतं, दरवाजा बंद केलास म्हणजे मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही? ती एकदम उठून बसली. दुपट्टा अंगाभोवती घट्ट गुंडाळत ती म्हणाली, देवासाठी इथून निघून जा. मी अशा प्रकारची मुलगी नाही. पण सागरने तिचं काहीही न ऐकता खिशातून सिगरेट काढली आणि पेटवू लागला. तो म्हणाला, पण मी तर याच टाईपचा माणूस आहे. या बंगल्यातल्या कितीतरी नोकराण्यांना मी अशाच प्रकारे खुश केलं आहे. सोबत त्यांना पैसेही देतो. असं म्हणत त्याने डोळा मारला. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, मी तुमच्या बहिणीसारखी आहे. प्लीज असं करू नका. तुमच्या लहान भावाची इज्जत आहे मी. देवासाठी इथून निघून जा. पण सागर उलट म्हणाला, चल शहाणी हो, मला खुश कर. मी तुला खुश करीन. मला माहीत आहे तूही या क्षणांसाठी तडफडत आहेस. फक्त बोलायला घाबरतेस. घाबरू नकोस. सगळी भीती डोक्यातून काढून टाक. शिवाय मी तुला पैसेही देईन. जितके तू सांगशील तितके. वैष्णवी म्हणाली, तुम्ही इथून गेलात नाहीत तर मी आरडाओरडा करीन. असं म्हणत तिने किंचाळायलाच सुरुवात केली. वाचवा वाचवा. हे ऐकून सागर घाबरून तिच्याकडे धावला. पण ती पटकन दरवाजाकडे धावली आणि जोरजोरात ओरडत राहिली, वाचवा, कुणीतरी वाचवा. सागर पूर्णपणे गोंधळून गेला आणि क्षणार्धात खिडकीतून बाहेर उडी मारून पळून गेला. वैष्णवीने घाईघाईने आधी खिडकी बंद केली आणि मग दरवाजा उघडला. समोरच आराधनाजी उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, काय झालं? एवढा आरडाओरडा का? वैष्णवी काय सांगणार होती. ती म्हणाली, मला वाटलं माझ्या खोलीत कुणीतरी आहे म्हणून मी घाबरले. त्या क्षणी लॉनमधून सागर आत आला आणि म्हणाला, काय झालं? कसला गोंधळ आहे? आराधनाजी म्हणाल्या, हिला वाटतंय की कोणी चोर तिच्या खोलीत आला आहे. सागर म्हणाला, मी बघतो. असं म्हणत तो खोलीत गेला आणि सगळं अस्ताव्यस्त करून पाहू लागला. मग म्हणाला, इथे तर काहीच नाही. ही मुलगी खोटं बोलते आहे. मुद्दाम रात्री आपल्याला डिस्टर्ब करत आहे. आराधनाजीही चिडून म्हणाल्या, ठीक आहे, सोड तिला.
पण तू सांग, यावेळेला तू कुठे होतास? तो म्हणाला, माझा एक मित्र आला होता, त्याला भेटायला गेलो होतो. आत्ताच आलो आहे. सागर सरळ सरळ खोटं बोलत होता. वैष्णवीने दरवाजा बंद करून आतून कडी लावली, पण बाहेर आराधनाजींसमोर सागर म्हणत होता, या मुलीला तुम्ही का पाळून ठेवला आहे? अरे, तिला नोकरांसोबत सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला ठेवायला हवं. आराधनाजी म्हणाल्या, माझ्या हातात असतं तर मी तसंच केलं असतं. पण तुला माहीत आहे ना, दादा, त्यांनी या मुलीला आपल्या डोक्यावर बसवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. माहीत नाही हा म्हातारा कधी मरेल. तो मेला की मी या मुलीला तिची खरी औकात दाखवून देईल. आत बसलेली वैष्णवी हे सगळं ऐकत होती आणि अक्षरशः ढसाढसा रडत होती. दुसऱ्या दिवशी सागरने तिला छतावर पक्ष्यांशी बोलताना पाहिलं, तेव्हा त्याने तोंडात धरलेली सिगरेट थेट तिच्या बाहूवर लावली आणि ती वेदनेने विव्हळून उठली. तिच्या ड्रेसला भोक पडलं आणि ती जळती सिगरेट तिच्या कोवळ्या नाजूक त्वचेत खोलवर रुतली. वैष्णवी असह्य वेदनेने तडफडू लागली. ती म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही माणूस आहात की जनावर? आता ती रडत होती, कारण रक्तही वाहू लागलं होतं आणि जळजळ असह्य झाली होती. सागर म्हणाला, हे तर फक्त डेमो आहे. पुन्हा कधी ओरडण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, तुझं पूर्ण अस्तित्व अशाच खुणांनी डागाळून टाकेन आणि मला कुणी विचारणारही नाही. आणि हो, जर तू दादांना काही सांगायचा, काही उघड करायचा प्रयत्न केलास तर तो दिवस या घरातला तुझा शेवटचा दिवस असेल. तू कुठे जाणार आहेस, कुणालाही कानोकान खबर लागणार नाही. इथे तुला वाचवणारं कोणी नाही. आणि मग तुझा स्वतःचा नवरा तुला सोडून गेला आहे. मग आमच्याकडून काय अपेक्षा ठेवतेस? मी तर तुझ्यावर उपकारच करत आहे. तुझे भावही शांत राहतील आणि तू या घरातही राहशील. नाहीतर मी जाऊन ड्रायव्हर आणि माळी यांच्यापैकी कुणासोबत तरी तुझी बदनामी करून टाकेन. आणि ज्या दादांनी तुला इज्जतीने इथे आणलं आहे ना, तेच तुला धक्के देऊन बाहेर काढतील. हे ऐकून वैष्णवी प्रचंड घाबरली, अक्षरशः थरथर कापू लागली आणि पटकन खाली निघून गेली. आपल्या खोलीत जाऊन ती रडू लागली की ती किती मोठ्या संकटात अडकली आहे. आता तिला उमगलं होतं की नवरा जवळ नसला आणि इज्जत देत नसेल तर स्त्रीला ना सुरक्षा मिळते ना मान. उलट आपल्या इज्जतीची कायम भीती वाटत राहते. सागरचा हट्टाग्रह वाढतच चालला होता की तिने त्याची इच्छा पूर्ण करावी. ती जेव्हा जेव्हा नकार देई तेव्हा तो निमित्त काढून कधी स्वयंपाकघरात येई आणि जळती सिगारेट कधी तिच्या कमरेवर, कधी गळ्यावर आणि कधी बाहूवर लावून जाई. ती वेदनेने तडफडत राहायची, पण काहीच बोलू शकत नव्हती. तो इतक्या चलाकीने हे सगळं करत असे की कुणाच्याच नजरेत येत नसे. त्याला फक्त एवढंच हवं होतं की वैष्णवीने तोंड बंद ठेवावं आणि त्याचं ऐकावं. एक दिवस सुजयजींची तब्येत अचानक खालावली. छातीत प्रचंड तीव्र वेदना उठल्या. ते आधीच हृदयरुग्ण होते. रुग्णालयात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी वैष्णवी खऱ्या अर्थाने रडली. कारण आता तिच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येणार आहेत हे तिला माहीत होतं. पण दादांच्या निधनामुळे अभयला परत यावंच लागलं. ज्या मुलीवर तो प्रेम करत होता तिने त्याला अतिशय वाईटरित्या नाकारलं होतं, कारण तिला दुसरा एक श्रीमंत माणूस मिळाला होता. अभय तुटलेल्या मनाने परत आला होता. दादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पहिल्यांदाच त्याने वैष्णवीला आजोबाचा जवळ आक्रोश करताना पाहिलं. ही कोण मुलगी आहे जी इतक्या वेदनेने रडते आहे हे त्याला कळत नव्हतं. ती मुलगी अत्यंत निरागस आणि सुंदर होती, साधारण 18-19 वर्षांची. त्याला वाटलं कदाचित ती एखादी नोकराणी असावी, कारण त्यांचा स्वभाव नोकरांशीही खूप आपुलकीचा होता. सगळे त्यांना दादाच म्हणत. दुसरीकडे वैष्णवीने आजपर्यंत अभयला पाहिलं नव्हतं. त्याचा फोटो पाहण्याचाही कधी योग आला नव्हता. दादाचे अंत्यसंस्कार झाले होते. वैष्णवी आपल्या खोलीत बसून रडत होती. पाहुणे निघून गेल्यानंतर आराधना जी तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, ज्या माणसाच्या आधारावर तू या घरात राहत होतीस ना, तो आता या जगात नाही.
त्यामुळे आता तुला तुझी अवकात दाखवावी लागेल. चल उठ आणि इथून निघ. वैष्णवी रडत म्हणाली, मी मी कुठे जाऊ? तिला वाटलं आराधनाजी तिला घराबाहेर ढकलून देतील, पण त्या म्हणाल्या, जा आणि सर्वंट क्वार्टरमध्ये राहा. आजपासून तिथेच राहायचं. घरातली छोटी मोठी कामं सुद्धा तूच करायची. वैष्णवीने आपले कपडे, पुस्तकं आणि बॅग कपाटातून काढली आणि बाहेर आली. मोलकरणीने तिला क्वार्टर दाखवलं. तिथे तिने आपले कपडे कपाटात ठेवले. खोली लहानशी होती. एक चारपाई, एक छोटंसं टेबल आणि खुर्ची होती. टेबलावर तिने आपली बॅग ठेवली आणि विचार करू लागली. आता आयुष्यात आणखी कोणकोणत्या अडचणी येणार आहेत कुणास ठाऊक. पुढे शिक्षण करता येईल की नाही हेही माहीत नव्हतं. तरीही दिवस पुढे सरकत राहिला. घरातली छोटी मोठी कामं ती करू लागली. एक दिवस अभयची नजर तिच्यावर पडली आणि त्याला वाटलं ही खरंच एखादी नोकराणीच असावी. पण ती खूप सुंदर होती हे त्यालाही मान्य करावं लागलं. त्याला अजूनही कुठेच आपली पत्नी दिसत नव्हती, जिला आजोबांनी जबरदस्तीने त्याच्याशी बांधलं होतं. एकदा त्याने आराधनाजींना विचारलं, मॉम, ती मुलगी निघून गेली का? आराधनाजी म्हणाल्या, कोणती मुलगी? अभय म्हणाला, जिच्याशी माझं लग्न लावलं होतं, त्यांच्या मित्राची नात. आराधनाजी आश्चर्याने म्हणाल्या, का? तू तिला कधी पाहिलंच नाहीस? तो म्हणाला, नाही, ती घुमटात होती. मी दरवाजात उभा राहून थोडं बोललो आणि निघून गेलो. मी तिला पाहिलंच नाही. हे ऐकून आराधनाजींनी सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाल्या, हो, तो गेल्यानंतर काही दिवसातच ती निघून गेली. तिचं कुणा मुलाबरोबर प्रकरण होतं. अभयने पुन्हा काही विचारलं नाही. एक दिवस सकाळी तो जॉगिंगसाठी ट्रॅकसूट घालून बाहेर गेला तेव्हा त्याने पाहिलं, तीच मुलगी युनिफॉर्ममध्ये चौकीदाराशी बोलत होती. ती म्हणत होती, चौकीदार काका, मला सांगा ना, इथून मेन रोडवरून माझ्या कॉलेजसाठी कोणती बस जाते? चौकीदार म्हणाला, मला काय माहीत, तुझं कॉलेज कुठे आहे? तेवढ्यात अभय तिथे आला आणि म्हणाला, तुम्हीच तिला कॉलेजला सोडून या ना. आता इथे पहाऱ्याची गरज नाही. तिला सोडून या. चौकीदार म्हणाला, हो साहेब, मी सोडतो. अभयला वाटलं ती चौकीदाराचीच मुलगी असावी. चौकीदार तिला मेन रोडवर घेऊन गेला. कुणाकडून गर्ल्स कॉलेजची बस कोणती ते विचारलं आणि वैष्णवीला बसमध्ये बसवून परतीचं भाडंसुद्धा त्यानेच दिलं. कारण त्याला माहीत होतं की ती या घराची सून आहे आणि घरात तिच्याशी कसं वागलं जातं हेही त्याला ठाऊक होतं. वैष्णवी कॉलेजला गेली, पण परत येताना तिला कळेना की कोणत्या बसने आली होती. म्हणून ती बसस्टॉपवर उभी राहून खूप घाबरली होती. आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. ती भिजली होती, रडत होती आणि विचार करत होती, आता काय करायचं, कुठे जायचं? योगायोग असा होता की अभय आपल्या गाडीने त्याच रस्त्यावरून जात होता. वैष्णवीला पाहताच त्याने गाडी तिच्याजवळ थांबवली. अभयला पाहून वैष्णवी घाबरली, कारण तो कोण आहे हे तिला माहीत नव्हतं. तिला एवढंच माहीत होतं की हा कुणीतरी त्यांच्या घरचा पाहुणा आहे. अभयने गाडीची काच खाली केली आणि म्हणाला, गाडीत बस, मीही तिकडेच जातोय. ती म्हणाली, नाही, मला कुणासोबत जायचं नाही. फक्त मला सांगा की घराकडे जाणारी कोणती बस आहे. मला बसचं नाव माहीत नाही. तो म्हणाला, गाडीत बस, मी तुला सोडतो. तसाही मी घरीच चाललोय. अखेर ती मागच्या सीटवर बसली, खूपच घाबरलेली. अभय तिला घेऊन घरी पोहोचला तेव्हा लॉनमध्येच त्याची आई उभी होती. वैष्णवीला गाडीतून उतरताना पाहताच ती तिच्यावर ओरडू लागली, कुठे गायब झाली होतीस आणि कुणाची परवानगी घेऊन कॉलेजला गेलीस? हे ऐकून अभयला आश्चर्य वाटलं, कारण चौकीदार तिच्या कॉलेजला जाण्यावर काहीच बोलला नव्हता. मग त्याची आई इतकी का ओरडते आहे? ती म्हणाली, अभय, तिला तू का घेऊन आलास? तो म्हणाला, मॉम, योगायोगाने मी तिथून जात होतो. बस स्टॉपवर दिसली, तिलाही घरी यायचं होतं. काय झालं मॉम? ती म्हणाली, काही नाही, तू आज जा.
अभय आत निघून गेला. घरगुती प्रकरणात लक्ष घालायची त्याला सवय नव्हती. त्याने पाहिलं होतं की त्याची आई त्या मुलीवर नेहमीच ओरडत असते. कदाचित तिला काम जमत नसेल असं त्याला वाटायचं. ती घरची नोकराणी आहे असंच तो समजायचा. म्हणून तो काही बोलत नसे. एक दिवस वकिलांनी सगळ्यांच्या डोक्यावर जणू बॉम्बच फोडला. तो रविवार होता. सगळे घरीच होते. दुपारच्या सुमारास वकील अचानक घरी आले. त्यांना पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण दादांनी सोडलेली संपत्ती आता त्यांच्या हातात येणार होती. पण वकील म्हणाले, सुजय मिश्रा साहेबांनी मृत्यूपत्र लिहून ठेवलं आहे आणि ते सगळ्यांना एकत्र बसवून ऐकायला सांगितलं आहे. म्हणूनच मी इथे आलो आहो. सगळे बसले होते. फक्त वैष्णवी नव्हती. अभयला तर हेही माहीत नव्हतं की जिच्याशी त्याचं लग्न झालं आहे तिचं नाव वैष्णवी आहे. वकील म्हणाले, सगळे उपस्थित आहेत का? तेव्हा आराधनाजी म्हणाल्या, हो, सगळे आहेत. वकील साहेब, सुरू करा. वकील म्हणाले, ही वैष्णवी कोण आहे? हे ऐकताच आराधनाजींच्या कपाळावर आठ्या पडल्या. कार्तिक साहेबही म्हणाले, वकील साहेब, तिचं इथे काय काम आहे? आम्ही सगळे सुजय मिश्रांची सख्खी मुलं आहोत. वकील म्हणाले, तीही कदाचित तुमच्या मुलाची पत्नी आहे. वसियतनुसार वैष्णवीचं इथे असणं खूप गरजेचं आहे. हे ऐकून अभयला धक्का बसला. तो म्हणणार इतक्यात आराधनाजींनी त्याला गप्प केलं आणि म्हणाल्या, राणी, जरा जाऊन वैष्णवीला घेऊन ये. हे ऐकून अभय अधिकच चकित झाला. कारण त्याची आई तर म्हणत होती की ती घरातच नाही, कुणाबरोबर पळून गेली आहे. काही वेळाने किचनमधून दुपट्ट्याने हात पुसत वैष्णवी हॉलमध्ये आली. वकिलांनी चष्मा नाकावरून वर करून तिला डोक्यापासून पायापर्यंत नीट पाहिलं आणि म्हणाली, हीच वैष्णवी. आराधनाजी म्हणाल्या, हो, हीच वैष्णवी. अभयलाही जोरदार धक्का बसला. तिचा साधासुद्धा वेश पाहून वकील म्हणाले, बसा, मिसेस अभय मिश्रा. वैष्णवी फारच नर्वस होती. ती आराधनाजींकडे पाहू लागली, ज्यांच्या कपाळावर तिला पाहताच आट्या पडत होत्या. त्या म्हणाल्या, बस खुर्चीवर. वैष्णवी वकिलांसमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली. अभय एकटक तिच्याकडेच पाहत राहिला. वकील म्हणाले, सुजय साहेबांनी आपली संपूर्ण संपत्ती या मुलीच्या नावावर केली आहे. हे ऐकताच तिथे उपस्थित सगळ्यांचे होश उडाले. कार्तिक साहेब जोरात ओरडले, पप्पाजी, असं कसं करू शकतात? सगळ्यांनाच हा प्रचंड धक्का होता. वकील साहेब म्हणाले, जोपर्यंत ही मुलगी स्वतः इच्छा व्यक्त करत नाही तोपर्यंत ती आपली संपत्ती कुणाच्याही नावावर करू शकत नाही, अगदी आपल्या पतीच्याही नावावर नाही. या मुलीच्या सह्या झाल्याशिवाय बँकेतून ना पैसे काढता येतील ना कोणताही व्यवहार करता येईल. आणि जर या मुलीवर कुणीही कोणत्या प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम फारच भयंकर होतील. कारण ही मुलगी इच्छित असल्यास तुम्हा सगळ्यांना या घरातून बेदखलही करू शकते. कारण खरी मालक तीच आहे. इतकंच नाही तर ज्या बंगल्यात तुम्ही सगळे सध्या बसलेले आहात त्या बंगल्याची सुद्धा मालक हीच मुलगी आहे. हे ऐकताच सगळ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर वकील साहेब म्हणाले, वैष्णवीजी, सांगा, तुम्ही या घरात सुखात आहात ना? तुम्हाला इथे काही त्रास तर नाही ना? वैष्णवीने काहीच उत्तर दिलं नाही. मग वकील साहेबांनी विचारलं, हा अभय कोण आहे? अभय पुढे आला. आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांमुळे तो प्रचंड गोंधळलेला आणि अस्वस्थ झाला होता. वकील साहेब म्हणाले, तुमच्या आजोबाच्या वसियतेनुसार तुमची पत्नी तुमच्याच खोलीत राहील आणि तुम्ही तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणार नाही. जर ही मुलगी तुमच्या मुलाची आई बनली तर सगळी अडचण संपेल. पण जोपर्यंत ही मुलगी तुमच्या मुलाची आई होत नाही तोपर्यंत तिच्या परवानगीशिवाय तुम्ही कुणीही एक फुटकी कवडीसुद्धा वापरू शकणार नाही. पुढे वकील साहेब म्हणाले, तुम्ही या मुलीचे पती आहात. त्यामुळे या घरात तिला मानसन्मान मिळवून देणं ही तुमची जबाबदारी आहे. या मुलीचा सध्याचा अवतार पाहता मला असं वाटत नाही की या घरात तिच्याशी चांगलं वागलं जात आहे. यावर आराधनाजी लगेच म्हणाल्या, नाही नाही, असं काहीही नाही. खरं तर तिला स्वयंपाकघरात काम करायला खूप आवडतं
आणि स्वयंपाक करताना नवे कपडे घालून काम केलं जात नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. शिवाय अभयला दुसऱ्यांच्या हातचं जेवण आवडत नाही. तो फक्त आपल्या पत्नीच्या हातचंच जेवतो. त्या क्षणी अभयला पहिल्यांदाच कळालं की हीच त्याची पत्नी आहे. तो तर आतापर्यंत तिला घरची नोकराणीच समजत होता. वकील साहेब पुढे म्हणाले, मी अधूनमधून अचानक इथे येत जाईन आणि पाहीन की ही मुलगी खरोखरच या घरात सुखी आहे की नाही. मी कोणतीही पूर्वसूचना न देता येईन आणि जेव्हा मला पूर्ण खात्री होईल की ही मुलगी इथे आनंदात आहे, सर्व काही व्यवस्थित आहे आणि ही आपल्या पतीसोबत सुखात आहे, तेव्हाच या मुलीच्या सह्या झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. सध्या पुढील 2 महिने कुणालाही कोणतेही पैसे मिळणार नाहीत. हे ऐकून सगळ्यांचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले, कारण सगळी संपत्ती सुजयजींच्या खात्यात होती. मुलांच्या खात्यात थोडीफार रक्कम होती, ती त्यांच्या उधळपट्टीत संपून जायची. नातवंडांच्या खात्यात त्यांच्या बायकोच्या शॉपिंगमुळे काहीच उरत नसे आणि कार्तिक साहेबांच्या खात्यात तर फक्त 4-5 लाख रुपये होते, जे ते 10 दिवसात उडवू शकत होते. वकील साहेब निघून गेले. आराधनाजी संतापाने म्हणाल्या, मला आधीच माहीत होतं, तुमचा बाप काही ना काही संकट आमच्या गळ्यात टाकूनच जाणार. आम्हाला वाटलं होतं तो मेला म्हणजे या मुलीला तिची औकात दाखवू, पण तुमच्या बापाने जाताना जे केलं आहे ते काही चांगलं केलं नाही. कार्तिक साहेबही डोकं धरून बसले होते आणि म्हणाले, 2 महिने आपण कसं काय काढणार? या मुलीशी नीट वागा. जर तिच्या तोंडून एक शब्द जरी बाहेर गेला तर आपण सगळे उद्ध्वस्त होऊ. आपला दिवाळखोरी निघेल. आराधनाची रागाने तडफडत आपल्या खोलीत निघून गेल्या. सागर आणि त्याची पत्नी, गगन आणि त्याची पत्नीही आपापल्या खोल्यात गेले. पूर्ण हॉल रिकामा झाला. फक्त वैष्णवी खुर्चीवर बसून राहिली होती आणि अभय तिच्याकडेच पाहत राहिला होता. आजोबांनी त्याला किती मोठ्या संकटात अडकवून ठेवलं होतं याची त्याला जाणीव झाली होती. तरीही तो अजून तिला पत्नी म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. मग अभयही आपल्या खोलीत गेला, पण त्यालाही झोप येईना, कारण त्याची आई त्याच्याशी खोटं बोलली होती आणि दादांनी सगळी संपत्ती त्या मुलीच्या नावावर का केली, शिवाय अशी अट का ठेवली की ती अभयच्या मुलाची आई व्हावी, हे त्याला समजत नव्हतं. त्याचं स्वतःचं खातं सुद्धा रिकामच होतं, कारण सगळ्यांच्या खात्यात पैसे दादाच टाकायचे. कसेबसे त्याला झोप लागली. सकाळी नाश्त्याच्या वेळी सगळेजण डोक्यावर हात ठेवून बसले होते. म्हणत होते, आता सगळं काही अभय तुझ्यावरच अवलंबून आहे. अभयने चहाचा कप ओठांजवळ नेण्याआधीच आईचं बोलणं ऐकून कप परत ठेवला आणि म्हणाला, याचा अर्थ काय? माझ्यावर काय? आराधनाजी म्हणाल्या, हो, या मुलीला आपल्या जवळ ठेव, आपल्या खोलीत ठेव. शक्य तितक्या लवकर ती तुझ्या मुलाची आई बनेल याची व्यवस्था कर. त्यानंतर हळूहळू तिच्याकडचं सगळं तू आपल्या हातात घे. मग हवं असेल तर तिला धक्के देऊन बाहेर काढ. आम्हाला काहीही हरकत नाही. अभय म्हणाला, मॉम, मी हे संकट अंगावर घेऊ शकत नाही. तुमच्यासाठी कदाचित मूल होणं साधी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी नाही. एकदा ती माझ्या मुलाची आई झाली तर मी तिला कसं सोडणार? आराधनाजी संतापून म्हणाल्या, तिच्यावरही आणि तिच्या लेकरावरही धिक्कार असो. आता फक्त तिला तुझ्या खोलीत ठेव. खोलीत ठेवशील तर बाकी सगळं आपोआप होईल. अभयने नाश्ता तसाच सोडला आणि उठून उभा राहिला. तो म्हणाला, हे सगळं माझ्याकडून होणार नाही. कार्तिकजी रागाने म्हणाले, तुझं डोकं फिरलंय का? लक्षात ठेव, महिन्याभरात तो वकील कधीही अचानक येऊ शकतो. त्यामुळे तिला चांगले कपडे घेऊन दे आणि तुझ्या खोलीत ठेव. कुठल्याही क्षणी तो येऊ शकतो. ती मुलगी तुझ्या खोलीतूनच बाहेर दिसली पाहिजे. आणि अभय उठून थेट लॉनमधून बाहेर निघून गेला. ऑफिसमध्येही त्याचं डोकं सतत अस्वस्थ होतं, पण शेवटी त्याला वाटलं की याशिवाय दुसरा मार्गच नाही. रात्री जेवणानंतर तो खोलीत आला तर वैष्णवी आधीच तिथे बसलेली होती, घाबरलेली, बोटं मुरडत होती. अभयने दार बंद केलं. ती पटकन पलंगावरून उठून उभी राहिली आणि घाबरून म्हणाली,
मला इथे यायचं नव्हतं, पण तुमच्या आईने मला. मी परत जाते. मी माझ्या क्वार्टरमध्ये जाऊन झोपते. ती फारच घाबरलेली होती. अभय काहीच बोलला नाही. तो तिच्याजवळ उभा राहिला आणि डोक्यापासून पायापर्यंत तिला पाहिलं. तिच्या कपड्यातून घामासोबत स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वास येत होता आणि तो स्वच्छतेचा फारच शौकीन होता. म्हणून तो एक पाऊल मागे घेत म्हणाला, स्वतःकडे पाहिलंयस का? जाऊन अंघोळ कर आणि स्वच्छ कपडे असतील तर ते घाल. आता मूल होणं सुद्धा गरजेचं आहे. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. पण ते ऐकून वैष्णवीचे धाबे दणाणले. ती म्हणाली, नाही, मला असं काही नको आहे. प्लीज मला हातही लावू नका. तो चिडून म्हणाला, माझा पारा आधीच चढलाय. जास्त बडबड केलीस तर तुझ्यासोबत जे करीन ते लक्षात ठेवशील. मग तो कपाटाकडे गेला. कपाट उघडलं. आत फक्त त्याचेच कपडे होते. त्याने एक पॅन्ट आणि शर्ट काढून तिच्या हातात दिले आणि म्हणाला, नीट अंघोळ कर आणि हे घालून ये. वैष्णवीचे हात थरथरत होते जेव्हा तिने अभयकडून पॅन्ट आणि शर्ट घेतले. मग ती वॉशरूममध्ये गेली. आंघोळ करताना सुद्धा ती जोरजोरात रडत होती. अजूनही तिच्या अंगावर सिगरेटच्या जखमांचे डाग होते. आता हा माणूस माझ्यावर काय जुलूम करणार या विचाराने ती अधिकच घाबरली होती. अंघोळीनंतर अभयचेच कपडे घालून ती बाहेर आली. तिचे लांब दाट ओले केस पाहून अभयने ड्रेसिंग टेबल जवळून परफ्यूमची बाटली उचलली आणि थेट वैष्णवीवर फवारू लागला. ती काही पावलं मागे सरकली, पण तो अर्ध्याहून जास्त बाटली तिच्यावर उडवून झाला होता. संपूर्ण खोली सुगंधाने भरून गेली होती. पण अजूनही अभय मानसिकदृष्ट्या स्वतःला या नात्यासाठी तयार करू शकत नव्हता. तिच्या इतकं जवळ कसं जायचं हेच त्याला कळत नव्हतं. काही वेळ त्याने डोळे बंद करून स्वतःला या नात्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला आणि मग नाईलाजाने का होईना पण हे नातं निभावणं त्याला भागच होतं. किमान वैष्णवी गर्भवती होईपर्यंत. तो अजूनही ऑफिसचेच कपडे घातलेला होता. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या ओठांच्या जवळ आपले ओठ नेऊ लागला. तेव्हा वैष्णवी एक पाऊल मागे सरकली आणि नकारार्थी मान हलवू लागली. अभयला प्रचंड राग आला. आधीच तो स्वतःच्या इच्छेविरुद्ध तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातच तिचं मागे सरकणं आणि साथ न देणं यामुळे त्याचा राग आणखीनच वाढला. तो म्हणाला, जर तू अशी दूर जाण्याचा प्रयत्न करशील आणि माझ्यासाठी अडचणी निर्माण करशील तर आज मी तुझ्यासोबत जे काही करेन बरं होईल की तू तोंडात रुमाल दाबून ठेवशील. नाहीतर खोलीबाहेर सगळ्यांना तुझा आवाज ऐकू येईल. हे ऐकताच वैष्णवीचा जीव घशात अडकला. अभयने टाय काढली तेव्हा ती आणखीच घाबरली. तुम्ही या टाईने माझे हात बांधणार आहात का? अभय काहीच बोलला नाही. त्याने पॅन्टची बेल्ट काढली तेव्हा वैष्णवीने भीतीने डोळे घट्ट मिटले. पण प्लीज मला मारू नका. प्लीज खूप दुखतंय. वैष्णवीच्या डोळ्यात पाणी आलं. अभय दचकून म्हणाला, याचा काय अर्थ आहे? तुला असं वाटतं की मी तुला मारेन? वैष्णवी म्हणाली, तुम्ही मला याचसाठी खोलीत आणलं आहे ना? असं म्हणत ती गप्प झाली आणि आपल्या एका हाताने दुसऱ्या हाताला हळूच चोळू लागली. अभय तिच्या जवळ आला आणि म्हणाला, दाखव, बाही वर कर. पण ती घाबरून नकारार्थी मान हलवू लागली. अभय पुन्हा म्हणाला, मला दाखव. असं म्हणत त्याने तिची बाही वर केली आणि त्याचे होश उडाले. कारण तिच्या हातावर असंख्य भाजल्याच्या खुणा होत्या. काही ताज्या होत्या तर काही सुकलेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा वैष्णवी गाढ झोपलेली दिसली. तिचे केस मोकळे होते. रात्री ओले असलेले केस आता सुकले होते आणि सुगंध पसरवत होते. अभय नको असताना तिच्याबद्दल विचार करू लागला. ती खूपच निरागस मुलगी होती. सगळ्यांचे जुलूम, अत्याचार ती मुकाट्याने सहन करत होती. अभयला घरच्यांच्या विचारांवरही त्याला दुःख वाटलं. केवळ पैसा मिळवण्यासाठी ते या मुलीशी नातं जोडायला सांगत होते. तिला मूल होऊ द्या
आणि नंतर सगळं आपल्या नावावर करून वैष्णवीला तिच्या लेकरासह घराबाहेर काढा, जेणेकरून ती भटकत राहील. आता आजोबांचा निर्णय अभयला इतक्या वाईट वाटत नव्हता. ज्या मुलीवर त्याने प्रेम केलं होतं ती काही पैशांसाठी त्याला सोडून गेली होती. 2 वर्षांचं प्रेम तिने सहज विसरून टाकलं होतं. अभय तिच्याजवळ गेला आणि पलंगावर बसला. वैष्णवीचे केस त्याच्या चेहऱ्यावर विखुरले होते. त्याने एक बोट वापरून अतिशय हळुवारपणे तिचे केस बाजूला केले. त्या स्पर्शाने वैष्णवी दचकून उठून बसली. अभय आपल्या जवळ बसलेला पाहून ती पटकन सरळ बसली आणि केस गुंडाळून वेणी बांधली. अभय म्हणाला, "तू फ्रेश हो आणि मग आपण बाहेर जाऊ." ती म्हणाली, "मी मी तुमच्यासोबत का जाऊ? तुम्हाला जे काही हवं आहे ते मी तसंच साईन करून देते. सगळं घ्या. मला तुमच्याकडून काहीच नको. तुमच्या दादांची संपत्ती तुमची आहे, माझी नाही. तुम्ही जिथे सांगाल तिथे मी सह्या करीन. पण प्लीज माझ्या जवळ येऊ नका आणि तुमचं मुलंही मला नको आहे. तुमचं काम झाल्यावर तुम्ही मला घराबाहेर काढाल आणि माझ्यासोबत एक लहान जीवही असहाय्य होईल. बघा, मी तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर नक्की करा. मला त्यावर काहीच हरकत नाही. फक्त मला राहण्यासाठी एक सुरक्षित क्वार्टर, एक खोली द्या, जिथे मी सुरक्षित राहू शकेन. कोणीही माझ्याकडे वाईट नजर टाकू नये. मला शिक्षण घ्यायचं आहे. शिकून नोकरीला लागले की मी स्वतःहून तुमचं घर सोडून देईन. मला तुमच्याकडून काहीच नको." वैष्णवीला स्वतःसोबत एखाद्या निरागस जीवाला रस्त्यावर भटकायला लावायचं नव्हतं. अभयने खोल श्वास घेत म्हणाला, "मी जे सांगतोय तेच कर. जास्त प्रश्न विचारणाऱ्या मुली मला आवडत नाहीत." असं म्हणत अभय खोलीबाहेर निघून गेला. वैष्णवीनेही खोल श्वास घेतला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. थोड्याच वेळात अभयने तिचा हात धरला आणि तिला बाहेर आणलं. अजूनही घरातले सगळे झोपलेलेच होते, कारण घरात उशिरा उठायची सवय होती. त्याने तिला गाडीत बसवलं आणि थेट एका मॉलमध्ये घेऊन गेला. सकाळची वेळ असल्याने फारशी दुकानं उघडी नव्हती, पण काही दुकानदार आलेले होते. त्याने वैष्णवीसाठी कपडे घेतले, मग तिला घरी परत आणलं. तोपर्यंत सगळ्यांनी नाश्ता उरकलेला होता. आराधनाजींनी वैष्णवीला अभयसोबत येताना पाहिलं आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या पडल्या. त्या म्हणाल्या, "अभय, हिला कुठे घेऊन गेला होतास?" अभय म्हणाला, "मॉम, हिच्याकडे घालायला कपडे नव्हते, म्हणून बाजारात नेलं." मग त्याने वैष्णवीकडे पाहिलं, जी घाबरून उभी होती, आणि म्हणाला, "जा वैष्णवी, खोलीत जा आणि हे कपडे कपाटात लाव." ती गप्पच निघून गेली. आराधनाजी म्हणाल्या, "हिला एवढं डोक्यावर का चढवतोयस?" अभय म्हणाला, "ठीक आहे, मी डोक्यावर चढवत नाही. पण वकील आला आणि विचारलं तर तुम्ही काय उत्तर देणार?" जर त्याने विचारलं की वैष्णवी अजूनही जुने कपडे का घालते, तर तुम्हीच सांगा. हे ऐकून आराधनाजी म्हणाल्या, "नाही, तू बरोबर केलंस." मग अभय म्हणाला, "फक्त मीच तिच्याशी नीट वागणार नाही, तुम्हालाही तिच्याशी नीट वागावं लागेल." शेवटी आराधनाजींनी होकार दिला. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर सगळे आपापल्या खोल्यात होते. डिनरच्या वेळीच सगळे हॉलमध्ये जमत असत. तो आपल्या खोलीकडे जाणार इतक्यात त्याला किचनमधून एखाद्या पुरुषाचा आवाज ऐकू आला. अभय दबक्या पावलांनी किचनमध्ये गेला तर सागर वैष्णवीजवळ उभा राहून तिला धमकावत होता. अभयच्या अंगात जणू आगच लागली. तो मोठ्या आवाजात ओरडला, "इथे काय करताय तुम्ही?" अभयचा आवाज ऐकून सागरचा रंग उडाला. अभय झपाझप चालत त्याच्या जवळ पोहोचला. कपाळावर आठ्या घालून वैष्णवीचा हात धरला आणि तिला आपल्या बाजूला उभं केलं. मग सागरला म्हणाला, "तुमचं इथे काय काम आहे?" अभय आल्यावर सागर पूर्णपणे गोंधळून गेला आणि म्हणाला, "मी मी तर नोकराणीला चहा सांगायला आलो होतो." अभय संतापून म्हणाला, "मी पाहिलंय तुम्ही काय करत होतात. माझ्या पत्नीच्या जवळ उभं राहायची तुमची हिंमत कशी झाली?" "सागर भाऊ, मी तुमच्या पत्नीचा खूप मान राखतो. आजपर्यंत मी ना तुमच्या पत्नीला
ना गगनच्या पत्नीला कधी चुकीच्या नजरेने पाहिलं आहे. मी त्यांना माझ्या बहिणी मानतो. त्यामुळे माझ्या पत्नीवर कुणीही वाईट नजर टाकली तर मी तुमच्याशी नातं काय आहे हे विसरून जाईन. पुन्हा वैष्णवीजवळ दिसलात तर खबरदार, इथे उभं राहण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाही. आणि किचन हे बायकांच्या कामाचं ठिकाण आहे, माणसांचं नाही. अभयने सागरशी अतिशय कठोर शब्दात बोलणं केलं. सागर पूर्णपणे अवाक झाला होता. अभय असा बोलेल याची त्याला कल्पनाही नव्हती. तो लगेच तेथून निघून गेला. अभय वैष्णवीला म्हणाला, पुन्हा हा माणूस तुला काहीही बोलला तर त्याच्या तोंडावर थाप मार. बाकी सगळं मी सांभाळीन. वैष्णवी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. पहिल्यांदाच तिला असं वाटलं की खरंच तिचं रक्षण करणारा कुणीतरी आहे. मग अभय म्हणाला, तू इथे काय करतेस? माझ्या दोन्ही मोठ्या वहिनी स्वयंपाकघरात येत नाहीत, काहीच काम करत नाहीत, पाणीही स्वतः घेत नाहीत. तू तर या घरची नोकराणी नाहीस. चल, खोलीत जाऊ. घरातल्या नोकराण्यांना आदेश देणं तुझं काम आहे. स्वयंपाकघरात काम तू करणार नाहीस. असं म्हणत त्याने तिचा हात धरून तिला खोलीत नेलं. मग तो म्हणाला, आणि हा कसला वेश आहे तुझा? मी एवढे कपडे कशासाठी घेतले? जा, स्वच्छ कपडे घाल आणि तयार हो. आपण बाहेर जेवायला जाणार आहोत. वैष्णवी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. मग ती आंघोळ करून तयार झाली. केसांवर क्लचर लावताच अभयने तो काढून फेकला आणि म्हणाला, असंच जास्त छान दिसतेस. मग त्याने सगळ्यांसमोर तिचा हात धरून तिला बाहेर नेलं. हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर त्याने मेन्यू कार्ड वैष्णवीसमोर ठेवलं आणि म्हणाला, ऑर्डर तूच करशील. वैष्णवी लाजत म्हणाली, मी कधी हॉटेलमध्ये जेवण केलं नाही. तुम्हाला जे हवं ते मागवा. अभय म्हणाला, नाही, आज सगळं तूच करशील. वैष्णवीने लाजत लाजत ऑर्डर दिली. घरी परतल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले होते. खोलीत येताच अभयने दार बंद केलं आणि वैष्णवीचा हात धरून तिला जवळ ओढलं. तिला आपल्या मिठीत घेतलं. ती फारच घाबरली होती. अभय म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस. तुझे केस मला तुझा चांगलाच वेडा बनवला आहेस. असं म्हणत तो आणखी तिच्या जवळ गेला आणि हळूहळू तिचे ओठ आपल्या ताब्यात घेऊ लागला. वैष्णवी घाबरली आणि छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलू लागली. प्लीज, आत्ता माझ्याबरोबर असं काही करू नका. अभय म्हणाला, का करू नये? आज माझा मूड आहे आणि तू माझी पत्नी आहेस. मला तू खूप आवडतेस. तुझ्याबरोबर सगळ्या मर्यादा ओलांडाव्याशा वाटतात. वैष्णवी म्हणाली, सगळं करून तुम्ही मला सोडून द्याल. प्लीज, तुमच्या प्रेमाची सवय मला लावू नका. नंतर सोडून दिलं तर मला खूप वेदना होतील. त्याचा हात अजूनही तिच्या कमरेवर होता, पण ती छातीवर दोन्ही हात ठेवून त्याला जवळ येऊ देत नव्हती. अभय म्हणाला, कोण म्हणतंय की मी तुला सोडणार आहे? मी तुला कधीच सोडणार नाही. पुढच्या क्षणी त्याने तिचे हात बाजूला करून तिला आपल्या जवळ ओढलं. तिच्या गळ्यावर ओठ ठेवले आणि तिला उचलून पलंगावर झोपवलं. वैष्णवीला कळत नव्हतं की ती खरंच एवढी नशीबवान आहे की अभय तिला खोटं सांगतोय. पण त्याच्या वाढत्या ओढीला ती थोपवू शकली नाही. तो ज्या तीव्रतेने आपलं प्रेम तिच्यावर उधळत होता, त्यात तीही हळूहळू वितळत गेली. सकाळचा सूर्य दोघांसाठी आनंद घेऊन उगवला होता. वैष्णवी लाजेने अभयकडे पाहू शकत नव्हती. तो तिला मिठीत घेऊन गाढ झोपलेला होता. हळूच त्याचा हात तिच्या कमरेवरून बाजूला करून ती उठायचा प्रयत्न करत होती. पण त्याने तिला अधिकच घट्ट मिठीत ओढलं आणि म्हणाला, वैष्णवी, तू माझ्यावर कोणती जादू केलीस? रात्रीचा नशा अजूनही अभयच्या डोक्यातून उतरलेला नव्हता. वैष्णवी राजेने अक्षरशः लालबुंद झाली होती. तिच्या मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात अजूनही ही भीती होती की अभयचं प्रेम कुठे तात्पुरतं तर नसेल ना. तिने अभयच्या छातीवर हात ठेवला आणि बोटांनी त्याच्या छातीवरील केसांशी खेळू लागली. ती हळू आवाजात म्हणाली, अभय, तुम्ही मला कधी सोडून तर जाणार नाही ना? अभय हसत म्हणाला, मी वेडा नाही की तुला सोडून दरदर भटकत राहीन. असं म्हणत तो पुन्हा तिच्या नाजूक ओठांवर झुकला आणि अतिशय हळुवारपणे तिच्या ओठांची ओल चोरू लागला.
तो पुन्हा तिच्या अस्तित्वात हरवून गेला. थोड्या वेळाने तो मोकळा झाला, तरी तिला पुन्हा घट्ट मिठीत घेत राहिला. दिवसा जेव्हा वकील साहेब आले, तेव्हा घरातले सगळे म्हणू लागले की वैष्णवी आपल्या पतीसोबत खूप खुश आहे आणि तिला सगळं काही त्यांच्या नावावर करायचं आहे. पण अभय ठामपणे म्हणाला, मला असं काहीच नको. सगळं काही तिच्याच नावावर राहू द्या. तीच कायम या सगळ्यांची मालक राहील. हे ऐकून आराधनाजी आणि बाकी घरच्यांच्या कपाळावर आट्या पडल्या. अभय पुढे म्हणाला, आजोबांनी सगळं तिच्या नावावर केलं असेल तर नक्की विचार करूनच केलं असेल. वकील साहेब हसले आणि वैष्णवीच्या चेहऱ्यावरची चमक पाहून त्यांनाही समजलं की ती आपल्या पतीसोबत खरंच आनंदात आहे. वकील निघून गेल्यावर आराधनाजी म्हणाल्या, हे तू काय बोललास? अभय शांतपणे म्हणाला, मी जे बोललो ते अगदी योग्यच आहे. ही माझी पत्नी आहे आणि मी तिला कधीच सोडणार नाही. मला तिच्यावर प्रेम झालं आहे. मला पैशांची गरज नाही. आराधनाजी म्हणाल्या, पण आम्हाला गरज आहे. अभय म्हणाला, ठीक आहे. जेव्हा माझं मूल होईल तेव्हा कायदेशीररित्या जे काही तुमचं होतं ते मी तुमच्या नावावर करून देईन. शिवाय अमेरिकेत मला चांगली नोकरी मिळाली आहे. मी माझ्या पत्नीला घेऊन अमेरिकेला जाणार आहे. हे ऐकून वैष्णवी पूर्णपणे निर्धास्त झाली. काही महिन्यातच ती गर्भवती राहिली. आता अभयसोबतच घरातले सगळे तिची काळजी घेऊ लागले. जरी त्यांचा हेतू पैसा असला तरी आणि अभयच्या घरी मुलगा जन्माला येताच वैष्णवीने सगळं काही आपल्या सासू सासऱ्यांच्या नावावर केलं. त्यानंतर अभय तिला घेऊन अमेरिकेत गेला. तिथे त्याला खूप चांगली नोकरी मिळाली होती. आता दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदात होते. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती. पण अभयच्या प्रेमात अजिबात कमतरता आली नव्हती. घरी येताच तो आधी आपल्या मुलाला उचलून घ्यायचा, त्याच्यावर प्रेम करायचा आणि मग किचनमध्ये जाऊन वैष्णवीसाठी स्वयंपाक करायचा. तो प्रेमाने तिच्या गालांना स्पर्श करायचा. तेव्हा वैष्णवी हसत म्हणायची, काय हो, तुम्हीही येताच सुरू होतात. आधी मला आंघोळ तरी करू द्या, नाहीतर लगेच म्हणता घामाचा वास येतोय. तेव्हा अभय हसून म्हणायचा, नाही रे, आता तर हा घामाचाही वास मला अमृतासारखा वाटतो. सवय झाली आहे. शेवटी तू माझ्यासाठीच तर हा घाम गाळतेस. माझ्यासाठी इतकं छान छान जेवण बनवतेस. अशा प्रकारे दोघीही एकमेकांच्या प्रेमात आयुष्याचा प्रवास पुढे नेत होते. जबरीने किंवा स्वार्थाने केलेले लग्न कितीही मोठे असले तरी ते खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. पण जेव्हा 2 माणसं एकमेकांच्या वेदना, निरागसता आणि मूल्य समजून घेतात, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देतात, तेव्हा अगदी प्रतिकूल परिस्थितीतही खरा प्रेमाचा आणि आदराचा नातेसंबंध फुलू शकतो. जोपर्यंत घरात आदर आणि सुरक्षा आणि समानतेची भावना नसते, तोपर्यंत कोणतीही संपत्ती किंवा ऐश्वर्य खऱ्या अर्थाने सुख देत नाही. आणि जेव्हा खरा प्रेम आणि आदर येतो, तेव्हा संपत्तीची गरजच उरत नाही. कारण एकमेकांच्या साथीने आयुष्य स्वतःच समृद्ध होतं. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.